तर त्या व्यक्तीसाठी मी इन्व्हाइट करतो, ज्या व्यक्तीने माझं लाईफ चेंजिंग केले ना, असं डायमंड पर्सनॅलिटी ज्यांचं नाव म्हणलं जातं शिवाजी सिसोडसला, प्लीज वेट फ्रॉम द स्टेज. त्या व्यक्तीच्या माध्यमातून आज माझं लाईफ चेंज झालं, लाईफ बदलून टाकली मित्रांनो. तर अशा व्यक्तीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. प्लीज वेट फ्रॉम फैमिली और फ्रेंड्स को कैसे मित्रांनो, आज ज्या प्लॅटफॉर्मसाठी आपण आलात ना, या व्यक्तीसाठी दोन चंद लाईनी म्हणू शकतो. सर, जिंदगी है हर किसी की, सर जिंदगी हर किसी की, लेकिन यहाँ पर खुश कोई नहीं है. सर जिंदगी हर किसी की है, लेकिन यहाँ पर खुश नहीं है. आपके दौलत से ऐसे हमको मिली है कि जिंदगी में खुशियां ही खुशी मिलती जाए. येतोय ओके. सर्वप्रथम नाव शिवाजी सिसोदे, तुमच्यातला ते तुमच्या दिवस बोलतोय. नाव शिवाजी सिसोदे, प्रॉपर बुलढाण्याचा आहे. हा बिझनेस करण्याच्या अगोदर पुण्यामध्ये एक ऑटोमोबाईल सेक्टर कंपनीमध्ये परमनंट होतो. 25,000 रुपये सॅलरी होती. 25,000 रुपये सॅलरी असताना हा बिझनेस माझ्या मित्राने मला सांगितला. आज तुम्हाला कोणी ना कोणी नातेवाईकाने कोणी ना कोणी सांगणार ना, तर मला माझ्या मित्राने बिझनेस सांगितला होता आणि सांगितलं शिवाजी की असा असा बिझनेस कर, समजून घे काय येतं. तर मला एक असं वाटतंय तुम्ही जे काम करता येतं कोणी ना कोणी कधी सांगून आणलं असं. मला सांगून आणलं होतं शिवाजी तुला पार्ट टाइम मध्ये जॉबची गरज आहे का, पार्ट टाइम जॉबची गरज आहे का. मला गरज नाहीये, पण पहिले बघून घे म्हणजे काय येतं. आता मी आलो होतो, हॉलला बसलो होतो, मला हॉलला बसल्यानंतर समजून तरी घेऊ. कारण की मला सरांनी सांगितलं होतं देवाच्या मंदिरात चप्पल घालून आपण आज जातो का, नाही जात. आज जसे पण तुमच्या घरामध्ये तुमच्या डोक्यामध्ये काही विचार असतील ना, ते विचार सगळं बाजूला ठेवा आणि तर पूर्ण ओपन माइंड वनली वन फक्त आपण 2 तास बोलणार आहे. किती तास बोलणार आहे? या 2 तासामध्ये आपण एकमेकाला चर्चा करणार आहे. 2 वे कम्युनिकेशन झालं पाहिजे. चालेल ओके. कारण जशी पाण्याची बॉटल सरांनी सांगितलं असं, पाण्याची बॉटल जर झाकण बंद करून पाण्यामध्ये टाकली तर त्यात पाणी जाणार का, जाऊ शकतं सर, नाही जाऊ शकत. पण झाकण ओपन करून जर टाकलं तर जाऊ शकतंय ओके. तर मी तुमच्या भाषेमध्ये जे काय ते मी समजून सांगणार आहे. पण जेव्हा मी समजून घेतो तर माझ्या जीवनामध्ये 30 डिग्री मध्ये चेंजेस झाले. त्याच्या पलीकडे पण आज तुमच्याजवळ सगळ्यात महत्त्वाचा विषय जी गोष्ट आहे तिला म्हणतात मोबाईल आहे का नाही. तर तुम्ही काय करा, सगळे लोक मोबाईल सायलेंट करा. इम्पॉर्टंट विषय एवढा आपण बोलणार आहे. चला, तर हो असं नको व्हायला की शेजारच्याला डिस्टर्ब व्हायला. कारण की आज आपण जी ऑपॉर्च्युनिटी घेण्यासाठी आलोय आणि हा बिझनेस करण्याच्या अगोदर 7 वर्ष एमआयडीसी मध्ये काम केलं, ऑटोमोबाईल सेक्टरलाच केलं. तिथं कार बनताय, टाटा मोटर्स, फोर्स मोटर्स, जनरल मोटर्स. त्यानंतर जर बघितलं तर जनरल मोटर्स झाल्यानंतर फोर्स मोटरला काम केलं. त्यानंतर जर बघितलं तर महिंद्रा कंपनीमध्ये परमनंट होतो. कुठं होतो? परमनंट असताना हा कन्सेप्ट आयुष्यात आला, कन्सेप्ट समजून घेतला. काही कळत नव्हतं पण पुरेपूर ओपन माइंडने बसतो आणि पुरेपूर समजून घेतला. आज जर बघितलं तर आज मला गॅरंटी आहे, वय वर्ष 28, मागच्या महिन्यात चेक होता 3,36,000 रुपये. गाडी वापरतोय, मला असं वाटतं माझी वर्किंग कार आहे ते 8 दिवसामध्ये 2 दिवसातच, पण मी 8 दिवस सांगतो 8 दिवसामध्ये टाटा नेक्सॉन गाडी घेते. वय वर्ष 25 मध्ये 28 मध्ये, आणि ती आप कलर आहे, बाप कलर आहे. आज पूर्ण लाईफ मध्ये चेंजेस आहेत, लाईफ मध्ये पूर्णपणे चेंजेस होत आले. आणि मला असं वाटतंय आज इथं बसलोय, आज सगळे लोक जर समजून घेतलं तर इथं बसता 100% तुमच्या आयुष्यामध्ये चेंजेस होतील. इथं फक्त पैसाच नाही तर हेल्थ, वेल्थ सगळ्या गोष्टी आणि हॅपीनेस या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिल्या जाणार. पण नेमकं काय आपण समजून घेऊ. हा बिझनेस तुम्ही कुणीही करू शकता, पार्ट टाइम, फुल टाइम, कुणी पण बिझनेस ऑपॉर्च्युनिटी मध्ये. आज जर बघितलं तर इथं स्टुडंट पण करू शकताय, त्यानंतर जर हाऊसवाईफ पण करू शकताय, त्यानंतर बघितलं एम्प्लॉय करू शकताय, स्मॉल बिझनेसमॅन करू शकताय, कुणी हा बिझनेस करू शकताय ओके. आज जर बघितलं तर इथं कुठल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट नाही, लॉस नाही, टार्गेट नाही काही. त्यानंतर जर बघितलं तर सेव्हिंग करायचं नाही, पार्ट फ्री टाइम मध्ये आपण हा बिझनेस करू शकतो. त्यानंतर बघितलं तर प्रत्येक व्यक्तीच्या काही ना काही स्वप्न असतात का नसतात ओके.
तर आज जर बघितलं माझं स्वप्न होतं, मी जेव्हा महिंद्रामध्ये काम करत होतो मला असं वाटत होतं की मला पेमेंट 50, 60, 70 हजार रुपये आहे. पुण्यामध्ये काम करत असताना मला असं वाटायचं पुण्यामध्ये माझं स्वतःचं घर व्हायला पाहिजे. लग्न बाकी होतं, तर प्रत्येकाचं लग्नाचं पण स्वप्न असतं काही लोकांचं, बरोबर आहे. तर आज जर बघितलं त्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं आपल्या अकाउंटला बँक बॅलन्स पैसा पाहिजे काही पाहिजे. त्यानंतर जर बघितलं प्रत्येकाला काय वाटतं की माझ्या चांगलं सुंदर घर पाहिजे. मग आज आपण धडपड कशासाठी करायला लागलोय? प्रत्येक व्यक्ती पळायला कशा लागलाय स्वतःचं घर. त्यानंतर जर बघितलं तर एक कार, मी म्हणतो मर्सिडीज नको, एखादी इमॅजिन कार, आपण एक आल्टो, एक साधी चांगली कार तरी बरोबर गरजेची आहे का नाही. त्यानंतर जर बघितलं तर मुलांचं शिक्षण, आज आपण पळतोय स्वतःच्या घरासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी, मान्य करताय. आज जर एज्युकेशन साठी जर मुलांच्या आपण पळतोय, धावपळ करतो, रात्रंदिवस मेहनत घेतोय आणि आज मला असं वाटतंय तर आज त्यानंतर सुरक्षा, आपण काय म्हणू शकतो की त्याला सिक्युरिटी पण, बरोबर आहे. आज जर बघितलं तर आज आपण जे काम करतो त्यानंतर आपल्याला मान सन्मान पण पाहिजे, बरोबर आहे. त्यानंतर जर बघितलं तर कुठेतरी फिरायला पण पाहिजे. त्यानंतर सगळ्या या गोष्टी जे लागणार आहेत तुम्हाला, त्यानंतर जर बघितलं तर चांगले हेल्थ पण पाहिजे ना. आज करोड रुपये कमवले, ठीक आहे तुम्ही डॉक्टर आहे, तुम्ही करोड रुपये कमवले, पण आज मला एवढी गॅरंटी सांगा तुम्ही वकील आहे, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, बरोबर आहे, तुम्ही एक्सवाय जे पण प्रोफेशन मध्ये असतील, कुठे मॅनेजर आहे वगैरे. सर आमचे मॅनेजर होते जेव्हा मला फर्स्ट टाइम भेटले, सरांना मी एकदा सांगितलं की सर हे सगळं तुम्ही कमवलंय पण तुमची हेल्थ चांगली नाहीये. तर मग काय होणार? तुमची हेल्थ चांगली नाहीये आणि हेल्थ जर चांगली नसेल, तुम्ही भरपूर पैसा कमवला पण मला सांगा ते कमवलेला पैसा परत कुणाकडे नेऊन टाकायला लागतो? डॉक्टर साहेबांकडे, बरोबर आहे. म्हणजे आज आपण जिंदगीभर जेवढं कमवणार, जे आयुष्यभर आपण जे कमवणार ते पूर्ण भरपाई आपण डॉक्टरची करणार, बरोबर आहे. नाही तर तुम्हाला हेल्थ असणार, या सगळ्या गोष्टी जर आज तुमच्या इथून कंप्लीट झाल्या तर कसं वाटत? यस, मी काय म्हणतो 1 करोड रुपयाची लय करोड रुपये नको आकांडा, पण 5-10 लाख रुपये तरी गरजेचे आहे का नाही. त्यानंतर जर बघितलं तर एक घर, मी म्हणतो नको मोठा बंगलो, बरोबर आहे. सायलेंट करून टाका, आपल्याला डिस्टर्ब नको व्हायला. लक्षात आलं तुम्हाला? त्यानंतर एखादी मर्सिडीज नको, पण एक गाडी आल्टो तरी, ज्यांच्याकडे आल्टो असेल त्याला एक प्रीमियम गाडी तरी चांगली, कारण आल्टो ही फर्स्ट बाईक शिकण्यासाठी गाडीपेक्षा मोटरसायकल बरी, बरोबर आहे. तसं आल्टो ही टू व्हीलर पेक्षा आल्टो बरी. आल्टो जर असेल आपल्याकडे तर आपण समजू शकतो की प्रीमियम गाडी आपल्याकडे, लक्झरी गाडी आपण ज्याला म्हणू शकतो, तर प्रीमियम गाडी नॉर्मल. त्यानंतर जर बघितलं तर मुलांचं शिक्षण चांगल्या ठिकाणी होणं गरजेचं आहे, सुरक्षा पण आज गरजेची, चांगली हेल्थ वगैरे सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि आज जर बघितलं तर जो बिझनेस मी तुम्हाला सांगण्यासाठी आलोय, आज जगामध्ये 4 प्रकारचे लोक असतात. हे जे सांगताय हे कोण सांगताय? जगातले 53 नंबरचे 53 नंबरचे व्यक्तिमत्व रॉबर्ट कियोसाकी यांचं बुक आहे रिटर्न आणि प्रोडक्ट. आज जर बघितलं तर आज हार्वर्ड युनिव्हर्सिटी जर अमेरिकेमध्ये शिकवण्यासाठी आहे. आजच्या काळा युगामध्ये त्याला चाणक्य म्हणून ओळखले जातात. असे व्यक्तिमत्व सांगतात की जगामध्ये 4 प्रकारचे लोक असतात. एक असतो एम्प्लॉय कोण की मी महिंद्राचा एम्प्लॉय होतो, मी महिंद्रामध्ये परमनंट होतो, 25,000 रुपये सॅलरी होती, मी महिंद्राचा एम्प्लॉय होतो. आता स्मॉल बिझनेसमॅन म्हणून आपण कोण म्हणू शकतो? सेल्फ म्हणजे काय? आता होऊ शकतो एक चायवाला, सेल्फ बिझनेसमॅन, बरोबर आहे. त्यानंतर सेल्फ वर्कर आपण ज्याला म्हणू शकतो, सेल्फ एम्प्लॉय म्हणू शकतो. किंवा आज त्याला आपण काय म्हणू शकतो की आज बघा सांगायचा पर्पज काय की सेल्फ स्वतःसाठी काम करतात, मान्य करताय. त्यानंतर जर बघितलं तर आज त्यानंतर बिझनेसमॅन, बिग बिझनेसमॅन पण आपण म्हणू शकतो त्यांना. आज बिझनेसमॅन कोण? टाटा बाटा वगैरे आपण यांना म्हणू शकतो. चप्पल विकणारा व्यक्ती बाटा झाला काय झाला सर? स्टील विकणारा व्यक्ती टाटा झालाय. आज इमॅजिन करा हे लोक. त्यानंतर जर इन्व्हेस्टमेंट कोण की पैशासाठी काम करतात, बरोबर आहे. आज सरांकडे 25 लाख रुपये पडले आहेत, शेजारी प्लॉट इन्क्रीज हे सर काय करते ते घेऊन टाकतील 5 लाखामध्ये, 10 वर्षानंतर त्याचे डबल होणे. म्हणजे पैसा आज आमचा पैसा आम्हाला पैसा कमवून द्यायला लागला. आशिष सर सांगतात ना, सनेचं इन्कम 30 लाख रुपये महिना आहे, पण मला बाहेरून 40 लाख रुपये होतो का? कारण पैसा कमवून द्यायला लागला. आणि करताय आज हे लोक पैशाला कामाला लावतात. आज त्यांचं म्हणणं काय की ह्या कॅटेगरीमध्ये जगातले कमीत कमी 95% लोक राहतात. 55% लोक ह्या कॅटेगरीमध्ये असतात. आणि ह्या कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर जगातले 5% लोक या कॅटेगरीमध्ये असतात. रिच पीपल म्हणू शकतो आपण त्यांना. पण यांच्याकडे जगातला फक्त 5% पैसा या लोकांकडे, आणि या लोकांकडे जगातला कमीत कमी 95% पैसा. किती टक्का? आणि आज तुमच्या मित्रांनी ह्या कॅटेगरीवरून या कॅटेगरीमध्ये आणण्यासाठी करोड लक्षात आले. आज जर बघितलं तुम्ही इथं काम करताय, आज बघा बरं आपण एक्सवाय बिझनेस मध्ये ट्रॅडिशनल बिझनेस जो करतो. ट्रॅडिशनल बिझनेस म्हणजे काय? तर आपण एखादं किराणा दुकान टाकलंय, ब्युटी पार्लरचं दुकान टाकलंय, एक्सवाय अजून काय पण आपण व्यवसाय केला. मार्केटमध्ये काय येतं? रिक्स आले का नाही आले? तिथं इन्व्हेस्टमेंट आली, रिमटेरियल आलं, त्यानंतर बघितलं तर मॅन पॉवर आली, या सगळ्या गोष्टी तिथं आल्या का नाही आल्या?
त्यानंतर कॉम्पिटिशन आहे, त्यानंतर संपर्क. मी रेग्युलर सांगत असतो सिंपल भाषेमध्ये, लक्ष्मण सरांनी पानटपरीचं दुकान टाकलं, बरोबर आहे, ते शॉप टाकलं पानटपरीचं, आणि लक्ष्मण सरांना पानाला चुना जास्त झाला आणि ते खाल्लं सरांनी, बरोबर आहे. तर मला सांगा, पाना दुसरा यांचा आतून लाल होणार का नाही होणार? खाणाऱ्याचा आतून लाल होणार, पण देणाऱ्याचं स्किल लागणार का नाही लागणार तिथं? म्हणजे जर स्किल पण आलं, त्यानंतर तुम्ही आज जर बघितलं तर एरिया लिमिट आहे का एरिया लिमिट. आज इथला जे व्यक्ती आहे, ही जी हॉटेल आहे, या हॉटेलमध्ये जर बघितलं तर पुण्याचा व्यक्ती जेवण येऊ शकतो का? तर एखाद्या वेळेस येऊ शकतो, रेग्युलर येऊ शकतो का? तुम्ही ब्युटी पार्लरचं दुकान टाकलं, ते काय असतं ना शॉप, ते शॉप मध्ये जर बघितलं नाही तर मॅडम तुमच्या शॉपमध्ये बाहेर दुसऱ्या एरियाचा व्यक्ती येऊ शकतो का? म्हणजे एरिया लिमिट पण आलंय. पण आज जर बघितलं तर ट्रॅडिशनल बिझनेस मध्ये तुम्हाला रॉ मटेरियल यांच्या सगळ्या गोष्टी आहेत, कॉम्पिटिशन पण आहे. आज जर याचा बिझनेस खूप छान चालला लागला, यांच्या प्रोडक्टमध्ये तू खराब लागलं तर हे तो कॉम्पिटिशन राहायला तयार होऊ शकतात. लक्षात आलं? त्यानंतर कॉम्पिटिशन आहे, रिक्स सगळ्या गोष्टी इथं. आज जर बघितलं तर मार्केटमध्ये ट्रॅडिशनल बिझनेस काय सिस्टम आहे, आज कुठली मॅन्युफॅक्चर वस्तू तयार होती केवढ्यामध्ये? 40% मध्ये, 40% मध्ये, बरोबर आहे. आणि कस्टमरला भेटी केवढ्यामध्ये? 100%. तर हा काला, बरोबर आहे. त्यानंतर तर येते कशा पद्धतीने रिटेलर, होलसेलर, डीलर, डिस्ट्रीब्युटर अशा पद्धतीने आपल्यापर्यंत वस्तू येते, बरोबर आहे. आज मला सांगा या अशा पद्धतीने, पण आज ते डायरेक्ट सेलिंग आली. डायरेक्ट सेलिंग काय म्हणते? हे सगळे लोक बायपास केल्या जातात. इथं 40% म्हणजे 40% मध्ये वस्तू बनवल्या जाते, कस्टमरला ती 100% मध्ये दिल्या जाते. आणि तो कस्टमर डायरेक्ट सेलिंग काय म्हणते? हे जे 60% पैसा उठून आहे किंवा मधल्या लोकांच्या मध्ये चाललाय, हा 60% पैसा या लोकांना न जाता 60% पैसा हे लोकांना नाही देता जात आहे. हे 60% पैसा हा तुमच्या आमच्या डिस्ट्रीब्यूट केला जातो. आणि हा 60% पैसा नाही घालायचा, बरोबर आहे. अमिताभ बच्चन साहेब 90 एक पुढे विकून जर बघितलं तर करोडपती बनू शकतात, बरोबर आहे. सचिन तेंडुलकर साहेबांचं प्रोफेशन आहे क्रिकेट, तर ते ॲडव्हर्टाइजमेंट करू शकतात कशाची? बुटची, बरोबर आहे. विराट कोहली साहेबांचं वर्षाचं उत्पादन आहे बीसीसीआय कडून, त्यांना पॅकेज आहे 7 करोड रुपयाचं, पण एका वर्षाचा टर्नओव्हर त्यांचा 250 करोड रुपये कुठून फक्त ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून करतायत. मग आज यांच्यावरती जे लोकांचा ऍड करतायत, आज मला सांगा इंडस्ट्री चेंज झाली. आता बघा तुम्हाला दिसणार नाही लावून, पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, बरोबर आहे. इंडस्ट्री आली पहिले, प्लास्टिक इंडस्ट्री आली 1950 ला इंडियामध्ये, बरोबर ना सर. त्यानंतर जर बघितलं तर त्यानंतर पेट्रोल इंडस्ट्री आली 1960 ला. त्यानंतर ऑटोमोबाईल सेक्टर, जिथं कार म्हणताय आपण, ऑटोमोबाईल सेक्टर जर बघितलं तर 1970 ला इंडियामध्ये आलं. शेतीमध्ये कृषी केंद्रामध्ये आपली शेतीमध्ये डेव्हलपमेंट झाली 1980 मध्ये, बरोबर आहे. ट्रॅक्टर वगैरे हे आपण म्हणतो ना, विलीकरण झालं शेतीचं पूर्ण पद्धतीने. त्यानंतर जर बघितलं तर कॅम्प्युटर आला, इंटरनेट आला, जर बघितलं ऑनलाईन पूर्णपणे शॉपिंग होते. या अशा पद्धतीचा ट्रेड चेंज व्हायला नाही झाला. पण आज जर बघितलं तर पूर्णपणे ट्रेड चेंज होत गेलाय. आज आपल्याला पण आपला ट्रेड चेंज करणं गरजेचं आहे. आज जर बघितलं तर हा बिझनेस 80 वर्षापासून केला जातो. किती वर्षापासून? आपल्याला फक्त एवढंच माहिती भूताल्यासारखं, बरोबर आहे. कोणतरी करत होतं, कोणतरी आहे, पण याच्यावर पुरेपूर कमिटी बसवत झाली, ज्या व्यक्ती बरोबर आले बसून पुरेपूर समजून घ्या. आज जर बघितलं आता हे दिसणार नाही, सगळ्यात कमी जर टर्नओव्हर कोणाचा संत फक्त इंडियाचा आहे, बरोबर आहे. जगामध्ये सगळीकडे नेटवर्क मार्केटिंग खूप जोरात केले जाते, आपल्याकडे फक्त सगळ्यात कमी केल्या जाते, ओके. त्यानंतर जर बघितलं इंडस्ट्री चालू झाली 1940 पासून यूएस मध्ये. जर बघितलं तर ही वर्ल्ड मध्ये जगामध्ये प्रसिद्ध झाली दुसऱ्या महायुद्धानंतर 1980 नंतर. त्यानंतर जर बघितलं तरी इंडियामध्ये 1996 ला आली. त्यानंतर गव्हर्नमेंटला पास बिल झालंय 2016 ला. आणि त्यानंतर बघितलं तर बिल पास झालं 2018 मध्ये. किती मध्ये? कम्युनिटी बसवण्यात आली सर, लॉ आपण ज्याला म्हणतो. जगामध्ये जर बघितलं तर 3 लाख कंपन्या काम करतात, एकदम ओके. त्याच्यामध्ये 300 कंपन्या एकदम गुड कंपन्या आपण म्हणू शकतो, एकदम ओके कंपन्या. आणि इंडियामध्ये टॉप कंपन्या 25 कंपन्या काम करतात. आणि या 25 कंपन्यांमध्ये सतत फास्टिंग ग्रोइंग कंपनी जर कोणती असेल तर सनेज केअर कंपनी. कारण की 20 महिन्यामध्ये इंडियामध्ये रेकॉर्ड ब्रेक करणारी कंपनी सनेज कंपनी, फक्त 20 महिन्यामध्ये. 20 महिन्यामध्ये पहिल्या महिन्याचं इन्कम आहे सरांचं 6 लाख रुपये आणि ह्या महिन्याचं इन्कम आहे सरांचं 30 लाख रुपये, फक्त 20 महिन्यामध्ये. त्यानंतर जर बघितलं तर जगातले सगळे श्रीमंत लोक आहेत, हे सांगतात नेटवर्क मार्केटिंग केली पाहिजे. ते वॉरन बफेट साहेब हे जगातले, मला असं वाटतं की मी जेव्हापासून बघतोय तेव्हापासून 1, 2, 3 हे क्रमांक सोडायला लागले नाहीत. आणि यांचं म्हणणं आहे की नेटवर्क मार्केटिंग केली पाहिजे. रॉबर्ट कियोसाकी यांचं म्हणणं, यांचे खूप मोठे बुक आहे, त्यांच्या स्वतःच्या कंपन्या पण आहेत. आज जर बघितलं
ज्या कंपनीबद्दल मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो त्या कंपनीचं नाव आहे सनेज केअर प्रायव्हेट लिमिटेड. कंपनीचे सीएमडी मिस्टर जगनजी राठोड सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर सरांना ऑलरेडी 13-14 वर्षाचा अनुभव आहे. आज जर बघितलं तर ग्रेट पर्सनॅलिटी आहे. पुण्यामध्ये जर बघितलं तर स्वतःचं डॉक्टर ऑफिस आहे आपल्या कंपनीचं. सरांचं विजन मिशन एकदम स्ट्रॉंग आहे आणि जसं म्हणतात ना काचामध्ये पाणी टाकल्यानंतर आरपार दिसतं तसे ग्रेट पर्सनॅलिटी आपले जगनजी राठोड कंपनीचे पूर्ण लीगल डॉक्युमेंट आहेत. तुम्ही ज्या पण व्यक्तीसोबत आले जो व्यक्ती तुम्हाला म्हणून तुम्ही ऑनलाईन दाखवू शकता किंवा आपले हे पण करू शकता. कंपनीचं जनरेशन प्लॅन 1 वर्ष आहे. आज जर बघितलं तर मला एक प्रश्न आहे तुमच्या सगळ्यांना विचारू. आज आपल्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं कोण होतो? ग्राहक बनतो का? मला सांगा आम्ही कोण म्हणताय आपली जिंदगी में ग्राहक की पूरी जिंदगी आपल्या जीवनामध्ये आपण ग्राहकच आहे ना. आपण खरेदी करणार आहे, आपण कस्टमर आहे, बरोबर आहे. एका कस्टमरच्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त आम्ही कोण बनतो? कोण बनते? विकणारा बनतो, बेचने वाला बनता है, क्या बनाने वाला बनता है या खरीदने वाला बनता है? विकणारा बनतो. विकणारा कोण बनू शकतो? विकणारा, बरोबर आहे. आपण खरेदी करणार आहे आणि करताय. आज इमेजिंग करा फक्त दुकान चेंज करायचं. काय करायचंय? आता दुकान चेंज करण्यानंतर काय आपण आपल्या घरामध्ये तेल, कोलगेट, शॅम्पू वगैरे रेग्युलर डेली नीडचे प्रोडक्ट आणतो का नाही आणत? डेली नीडचे प्रोडक्ट जे आपण आणतोय आपल्या घरामध्ये फक्त दुकान चेंज करायचं, बरोबर आहे. आज आपण जर बघितलं तर आपण त्या ठिकाणातून प्रोडक्ट आणतो. इमॅजिन करा आज आपल्या घरामध्ये हे सगळे गोष्टी लागतायत का लागत? आज बघा घरामध्ये कमीत कमी एका महिन्यामध्ये आपण 3000 सामान घरामध्ये भरतो का नाही भरत? 12 मंथ मध्ये जर 12 महिने जर बिल काढलं तर 36000 रुपयाचं सामान आपण घरामध्ये भरतो. आणि जर बघितलं तर तुम्ही वयाच्या 30 वर्षापर्यंत तरी आपण भरतो. किती वर्षापर्यंत? मान्य करताय सर? वयाच्या 30 वर्षापर्यंत जर आपण भरलं तर मला इमॅजिन करा एका पूर्ण आयुष्यामध्ये 10,80,000 सामान आपण घरामध्ये आणतो. आणि ज्या दुकानातून आणतो तो दुकानदार आपल्याला चॉकलेट तरी फ्री देतो नाही देत? मान्य करताय? पण आधी तर आपण बघू शकतो आपल्याकडे सगळ्या प्रकारचे ब्रँड आहेत, आयुर्वेदिक आहे. त्यानंतर जर बघितलं आपण हेल्थ केअरवर काम करतो, पर्सनल केअरवर, ब्युटी केअरवर सगळे. त्यानंतर फूड केअर, त्यानंतर जर बघितलं तर आपल्याकडे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे, त्यानंतर होम केअर प्रोडक्ट, ऍग्रीकल्चरचे प्रोडक्ट. ज्या व्यक्तीबरोबर आले त्या गोष्टीबरोबर पुढे बसून समजून घ्या. आज जर बघितलं तर आज आपल्या शरीराला जर बघितलं शुद्ध हवा पाहिजे, शुद्ध पाणी पाहिजे आणि चांगलं फूड पाहिजे. मान्य करताय? पण आज या धावपळीच्या जीवनामध्ये शुद्ध हवा भेटायला लागली का? शुद्ध पाणी भेटायला लागले का? नाही भेटत सर. शुद्ध हवा नाही, शुद्ध पाणी नाही, शुद्ध फूड वगैरे काही भेटत शकत नाहीये. पहिले आपल्या जेव्हा आपण होतो पाणीपुरी जास्त होती का? पिझ्झा, बर्गर, वडापाव नव्हते, बरोबर आहे. फास्ट फूड वाढले खाण्यासाठी. मान्य करताय? आज मला सांगा हे पूर्णपणे शरीर डॅमेज होतात. आज बघा पुण्याला फॅक्टरी चालू झाल्या त्यातून जो धुवा निघतो. या जर बघितलं तर तो याच्या पलीकडे पण आपण सिग्नल उभे राहतो. सिग्नल उभे राहिल्यानंतर आज जर बघितलं तर त्या सिग्नलला गाड्या चालू असतात तो धूर निघतो. तो कुठं जातो? आपल्या शरीरामध्ये जातो. मान्य करताय? आणि शरीरामध्ये गेल्यानंतर डॅमेज होत असेल तर नसेल शरीर. यस, आज जर बघितलं तर या सगळ्या गोष्टी ताण याची सगळी ऊर्जा कमी होणे या सगळ्या गोष्टी नसतात या आजच्या आपल्या वातावरण क्लायमेटमुळे. मान्य करताय? आज जर बघितलं तर आज आपलं शरीर आज शरीरामध्ये जर बघितलं तर 63 करोड 63 खरब आपण म्हणतो अरब. त्यानंतर जर बघितलं तर खरब पेशी बनलेले असतात. मान्य करताय? आपलं शरीर मांसपेशीपासून बनलेलं आहे. आणि आपल्या पेशी जर चांगलं फूड, चांगलं जेवण, चांगले आपला आहार जर शरीरामध्ये जर नाही गेला तुम्हाला काय वाटतं? आपलं शरीर डॅमेज होऊ शकत नाही. यस, आज जर बघितलं चांगली हेल्थ पाहिजे आणि वेल्थ पण पाहिजे आपल्याला. आज जर बघितलं तर आज पूर्णपणे आपल्याकडे जे प्रोडक्ट आहे पूर्ण आयुर्वेदिक आहे. आपल्या कंपनीचं प्रोडक्ट जर बघितलं आपलं शरीर अशा पद्धतीचं असतं हे शरीर डॅमेज कसंही होऊ शकते. त्यानंतर बघितलं तर आपल्या कंपनीचं ब्रँड अँबॅसिडर प्रोडक्ट आहे आकाश सोना. कंपनीचं ब्रँड अँबॅसिडर प्रोडक्ट आहे आकाश सोना. आज जर बघितलं तर याच्यामध्ये 12 आहार घे. ज्या व्यक्तीबरोबर आले त्या व्यक्तीबरोबर पुरेपुरे प्रोडक्ट बद्दल माहिती घेऊन घ्या. त्यानंतर जर बघितलं तर कंपनीचं दुसरं ब्रँड अँबॅसिडर आहे 30 बेरीचा आहार असलेलं प्रोडक्ट. त्यानंतर जर बघितलं आवाज येतो मला? आज जर बघितलं हे सगळं प्रोडक्ट आपल्याकडे भेटणार तुम्हाला. आज जर बघितलं फक्त दुकानचे तर ॲलोवेरा ज्यूस वगैरे ते तुम्हाला सगळे प्रोडक्ट हेल्थचे सगळे प्रोडक्ट तुम्हाला भेटतील. त्यानंतर जर बघितलं
ब्युटी हेल्थचे प्रोडक्ट वेगळ्यानंतर जर बघितलं, आज लेडीला जर बघितलं तर नॅपकिन लागते, मशीन ऑइल लागते. त्यानंतर जर बघितलं ग्रीन टी आपण घेतो, त्यानंतर जर आलूचा मार्केटमध्ये आणतो, तुळशी ड्रॉप, झेंडू बामच्या जागी आपण हे वापरू शकतो. सोप आणू शकतो मार्केटमध्ये आपण, लक्स सोप. कसं आहे आपलं सोप? आहे का नाही? कोलगेट छान. त्यानंतर जर बघितलं तर आपला आल्वेरा सोप, झिंगा आहे का नाही? हा, आमच्या घरी सोप नसते लांब करत नाही, तू पहिले घेऊन ये नंतर मी लावते, बरोबर आहे? खरं का खोटं आहे? त्यानंतर जर बघितलं तर आज वडील म्हणजे सेविंग करण्यासाठी सलूनला जात होते, पण आज जर बघितलं तर घरीच करण्याची सवय लागली. आज आपलं कोलगेट मार्केटचे रेट आणि आपले रेट असणार आहे. आणि हे जर बघितलं, आज जर बघितलं तर पावडर कशी चेहऱ्यावर एकदम टाकाटक. मार्केटमध्ये पावडर वापरल्यानंतर आपल्याला जळजळ होते, पण आपली पावडर वापरल्यानंतर एकदम ओके. त्यानंतर जर बघितलं परफ्यूम, जबरदस्त परफ्यूम आहे. त्यानंतर जर बघितलं तर हे लिपस्टिक, एक लेडीज आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये जीवनामध्ये जर बघितलं तर कमीत कमी 200 ग्रॅम लिपस्टिक त्यांच्या शरीरामध्ये जाते. किती? सगळ्यात जास्त 1000 रुपये मारते. आणि आपली जी लिपस्टिक बनली ना, मी सेलला म्हणलं, ही जी तू लिपस्टिक लावते ना, लिपस्टिक ही पूर्ण केमिकल आहे. ही आपली लिपस्टिक गायच्या गावरान गाय म्हणतो त्याला आपण, गावरान गायच्या तुपापासून बनलेली लिपस्टिक आहे. सॅनिटायझर आणतो, अगरबत्ती आपल्याकडे. त्यानंतर हे पूर्णपणे शॅम्पू वगैरे. त्यानंतर जर बघितलं तर चिकन मसाला, मटन मसाला, चाय वगैरे ते सगळ्या गोष्टी आहेत. चाय मसाला चाय. त्यानंतर बघितलं तर याची सगळ्या गोष्टी आहेत. गुलाबजामुन वगैरे आता दिवाळीमध्ये घेतले असतील सगळ्यांनी, बरोबर आहे? आहे ना जबरदस्त. त्यानंतर जर बघितलं हे प्रोडक्ट काय, तर पहिले त्या व्यक्तीबरोबर आले, त्या व्यक्तीबरोबर बसून पुरेपूर समजून घ्या. त्यानंतर जर बघितलं आपल्याकडं डिटर्जंट पावडर आहे, डिशवॉश आहे, हँडवॉश आहे, टॉयलेट क्लीनर आहे, मल्टीप्लस क्लीनर आहे. हात धुवू शकतो, फरशी साफ करू शकतो किंवा कपडे धुवू शकतो. मल्टीप्लस क्लीनर आहे. त्यानंतर सॅनिटायझर आहे. त्यानंतर बघितलं तर मार्केटमध्ये आपण केमिकल युक्त प्रोडक्ट आणतोय. केमिकल प्रोडक्ट आल्यानंतर शरीरामध्ये पूर्ण केमिकल चालले, तर आज आपण आपले प्रोडक्ट आपण त्याला डिस्ट्रॉय करू शकतो किंवा. त्यानंतर बघितलं पूर्ण ॲग्रीचे प्रोडक्ट आहे. आपण शेती पूर्ण पद्धतीने सेंद्रिय शेती म्हणून जगामध्ये चालणार, बरोबर आहे का? कारण आपले प्रोडक्ट रिझल्ट पण एवढं नंबरचे. आणि मार्केटला पशु गाय म्हशीसाठी सगळ्यात मोठं केमिकल आता वापरण्यात आलं दूध जास्त विकण्यासाठी, पण आपल्याकडे एवढं जबरदस्त वेटेनरी प्रोडक्ट पण आहेत. परफ्यूम कसे लागले? जबरदस्त. हा, मी सेल्स करते, दुसरा कुठला तरी परफ्यूम असायला. आमचे बंधू आहेत ते आर्मीमध्ये, त्याचे ते चार्ले वगैरे काय ते परफ्यूम करतो ना, त्याला आपला वापर नंतर तुझा वापर. तुम्ही सगळे आहेत काय? मला चमत्कार फक्त आयुर्वेदिकचा लक्षात आला. वडली सनेची कुठं भेटणार? सनेजकडे भेटेल, ओके. त्यानंतर जर बघितलं ब्युटी प्रोडक्ट जबरदस्त आहे का नाही? ऑफर असतात, ज्या व्यक्ती बरोबर आले हे ऑफर समजून घ्या. एक वर एक प्रोडक्ट फ्री मध्ये 1 बाय 1 गेट 1 बाय 2 तसं असतं ऑफर, त्याची ऑफर फ्री आहे. आज जर बघितलं तर डेमो ज्या व्यक्ती बरोबर आले त्या व्यक्ती बरोबर बसून पुरेपूर डेमो समजून घ्या. आज दुकान चेंज केल्यानंतर काय भेटणार? ज्या व्यक्ती बरोबर आले पुरेपूर बसून समजून घ्या. हे जर तुम्ही चेंज केलं, दुकान जर चेंज केलं, तुम्हाला काय भेटणार? दुकान जर चेंज केलं तर तुम्हाला इथं कस्टमर होता पूर्णपणे डिस्ट्रीब्युटरशिप तुम्हाला दिला जाणार. काय दिला जाणार? चेंजिंग युअर शॉप, चेंजिंग युअर लाईफ. फक्त दुकान चेंज करायचं, पूर्ण लाईफ चेंज होणार. आहे तयारी? यस. सगळे प्रोडक्ट आहेत, ज्या व्यक्ती बरोबर आले त्या व्यक्ती बरोबर बसून पुरेपूर समजून घ्या. हे जे सगळे प्रोडक्ट मी दाखवले तुम्हाला 10% ते 30% डिस्काउंट तुम्हाला असणार. त्यानंतर जर बघितलं तर 6% ते 14% म्हणजे किती कॅशबॅक असणार तुम्हाला. त्यानंतर जर ऑफर मध्ये जर बघितलं तर 10% ते 15%. त्यानंतर जर बघितलं तर कन्सल्टन्सी ऑफर असणार. 5 महिने फ्री घेतल्यानंतर 2250 चे प्रोडक्ट फ्री मध्ये असणार. 5 महिने कन्सल्टन्सी ऑफर घेतल्यानंतर आणि तर लकी ड्रॉ आपल्याकडे असतो दर महिन्याला. लकी ड्रॉ मध्ये तुमचं नाव असणार आणि ते प्रोडक्ट पूर्ण आहे तुम्हाला किती मध्ये पडणार? 50% ते 60% डिस्काउंट मध्ये. त्यानंतर जर बघितलं बघा मॅडम, म्हणजे 100 रुपयाचं प्रोडक्ट तुम्हाला पडणार केवढ्या? फक्त 44 रुपयाचं प्रोडक्ट पडणार केवढ्या? आणि हे जर बघितलं 170 रुपयाचं प्रोडक्ट केवढ्या पडणार?
रुपये. इमॅजिन करा. ते मॅडम पण बघा, ओ माय गॉड, एवढी जबरदस्त ऑफर. इथे आयडी नंबर पासवर्ड दिला जाणार तुम्हाला. त्यानंतर जर बघितलं तर पहिले प्रोडक्ट आपण यूज करू 50% डिस्काउंट मध्ये आपल्याला भेटतील. त्यानंतर जर बघितलं तर तुम्ही प्रोडक्ट तुमच्या शेजारी शेअर करा, आजूबाजूला जे पण लोक असतील त्यांना प्रोडक्टचा ऑफरचं बेनिफिट घेऊ द्या. त्यानंतर बिग इन्कम घेण्यासाठी डिस्ट्रीब्युटर फक्त रिचार्ज शेअर करा. 100% आमच्या जीवनामध्ये यशस्वी झाली, 100% तुमच्या जीवनामध्ये. फक्त खर्च करायची चर्चा करायची. आतापर्यंत चर्चा केली का नाही केली आपण? इथं लेडीज बसलेले आहेत. किती लेडीजनं साडी घेतल्यानंतर गुपचूप गळकापडामध्ये नेऊन ठेवली? कोणी केली? बर, फक्त चर्चा केली. मला सांगा, ज्या मुलांचे लग्न जमत नव्हते त्यांची जमून दिले का नाही दिले? आमच्या मामाच्या काकाचा मुलगा आहे, केलं का नाही फुकटमध्ये? याच्या पलीकडे पण बघा. सर तुम्ही ट्यूबवेल कुठली वापरताय? मी कुठली घेऊ? आपको कौन सी अच्छी लगती है? बजाज की अच्छी. मैंने ले लिया बजाज की कूलर, समझो ले लिया मैंने. बजाज कंपनी आपको क्या देगा? कुछ भी फ्री में. हम क्या करें, एडवर्टाइजमेंट कर रहे हैं या उसका खर्चा कर रहे हैं हम लोग उसको, उसकी फ्री में लोगों को पता जा रहा है कि ये प्रोडक्ट अच्छे ले लो. एडवर्टाइजमेंट केली का नाही केली? तर याच्या पलीकडे पण इतके चांगले हॉटेल कुठले आहे? औरंगाबाद या नांदेडमध्ये आपल्याला जेवायला जायचं. कुठले हॉटेल चांगले आहे? ओके, हमने सबने वहाँ पे खाना खाया, 15,000 रुपये बिल हो गया खाना खाने के बाद. सर आपको होटल वाला क्या देगा? नहीं, आपने तो खाली नाम बताया ना, आपको तो कुछ भी नहीं बनेगा. तो हम फ्री में सब क्या बोलते एडवर्टाइजमेंट कर रहे हैं क्या नहीं कर रहे? कर रहे क्या नहीं कर रहे? इतना फक्त खर्चा करने का, जो प्रोडक्ट आपने अच्छे लगते हो बाजू वालों को खाली कमेंट करने की. ओके, आज मला सांगा, पिक्चर बघितला, चांगला लागला, शेअर केला, म्हणजे आपण बघायला लागलो, बरोबर आहे? सांगा लागलो शेजारच्याला. आज जर बघितलं तर हे बघ ॲडव्हर्टाइजमेंट करतो. साहेब काय म्हणताय की 1 रुपयाची 99ची पुडी लावा. मी लहानपणापासून लावतो. लावला ठीक का? नाही, मान्य करताय. साहेब म्हणता माझे बड्याला चिचटी बड्यावर फिरतात. आता मॅरेज होतं, यांना सोडायला पाहिजे. खरं का कुठे? याचं आज मला सांगा, या साहेबाचं कोटेशन जर बघितलं तर क्रिकेट आहे का नाही? पण ॲडव्हर्टाइजमेंट करायला. हे साहेब घर टॉयलेट साफ करत असतील का? कपडे धुत असतील का? हे खरं बोलतात का खोटं बोलतात? सिगरेट पित असतील का? अरे खरंच बरं झालं असतील का लक्ष आपण लावून? गाड्या लक्ष साबण झालं. लक्ष साबण तुम्ही इथं घेतले, त्यांच्या अकाउंटवर पैसे गेले आणि मग त्यांनी चांगले प्रोडक्ट घेतले, मग त्या गोड्या झाल्या. लक्ष झालं? इथं 9% इन्कम आहे. आज जर बघितलं तर तुम्हाला रिटेल प्रोफाइल दिला जाणार, तुम्हाला हाऊस बोनस दिला जाणार, कार फंड दिला जाणार, ट्रॅव्हल्स फंड दिला जाणार. तुम्ही फिरायला गेले की कंपनी तुम्हाला ट्रॅव्हल्स फंड देणार, बरोबर आहे? तुम्ही कार घेतली तरी कंपनी तुम्हाला कार फंड देणार. तुम्ही हाऊस घेतलं तर तुम्हाला हाऊस, घर घेतलं तर तुम्हाला हाऊस बोनस कंपनी देणार. इथे एवढेपेक्षा चांगला बिझनेस कुठे मला सांगावं आहे? त्यानंतर जर बघितलं तर आज कंपनी तुम्हाला मी सांगत ना 30% डिस्काउंट मध्ये कंपनी प्रोडक्ट देणार. आज जर बघितलं आयडी नंबर पासवर्ड असणार, व्यक्ती बरोबर आले बिलकुल समजून घ्या. हे सगळे इन्कम, हाऊस बोनस, ट्रान्सफर सगळे ज्या व्यक्ती बरोबर आले पुरेपूर समजून घ्या. फास्टॅग काय? तर मोठा बिझनेस चालू केला तर स्पीड ने आपण जाऊ शकतो, बरोबर आहे? होऊ शकतंय मी 10 इथं नांदेडला मला इथून औरंगाबादला जायचंय आणि माझी गाडी 100च्या स्पीड नाही, पण सरांची गाडी 150च्या स्पीड नाही, सरांची गाडी 80च्या स्पीड नाही. पण जास्त लवकर पोहोचणार कोण? ज्याची गाडी फास्ट असेल त्याची, बरोबर आहे? आज तुम्ही बिझनेस स्टार्ट कसा करताय? आज बिझनेस समजून कसा घेता? फास्टॅग मध्ये काय? तर जो ती फास्ट काम करत, बरोबर आहे? पण आज जर बघितलं तर आज तुम्ही बिझनेस स्टार्टअप केलाय 15,000 पीव्ही ने आणि तुम्हाला पहिल्या महिन्यात चेकिंगला 1350 रुपये, दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही काम चालू केले, तुम्ही एकटे, पण दुसऱ्या महिन्यामध्ये 6 लोक आले, टीम वर्कची ताकद, आणि तुम्ही 6 लोकांनी 15,000 पीव्ही स्टार्टअप केले, तर झाल्या 90,000 पीव्ही. त्यानंतर जर बघितलं तुमचं पहिले दुसऱ्या महिन्यात चेकिंग 15,000 रुपये. तिसऱ्या महिन्यामध्ये 36 लोक आले, तिथे झाल्या 5,40,000 पीव्ही. तुम्हाला पहिल्या तिसऱ्या महिन्यामध्ये चेकिंग झाली 3,33,000, 1,33,000 रुपये. कितीचा? त्यानंतर जर बघितलं तर चौथ्या महिन्यामध्ये 216 लोक झाले, तिथं 3,32,40,000 झाले आणि तुम्हाला चौथ्या महिन्यामध्ये 6,40,000 चेकिंग झाली. किती?
त्यानंतर जर बघितलं तर 5व्या महिन्यामध्ये 1296 लोक झाले आणि इथं जर बघितलं तर 19,01,94,40,000 पीव्ही झाल्या आणि तुम्हाला इथं भेटले कमीत कमी 32 लाख रुपये. आणि तुम्ही पार्ट टाइम मध्ये जरी काम केलं तर आज मला असं वाटतं लास्ट पर्यंत तुम्ही 10% जरी काम झालं, 32 लाख नाही झाले, 100% काम नाही झालं, 10% जरी काम झालं ना तर मला असं वाटतं 3 लाख रुपये प्लस मिळेल. इथं फंक्शन ट्रेनिंग वगैरे पण असतात. आज जर बघितलं 10,000 लोकांमध्ये मागच्या वर्षी आपलं फंक्शन झालं, ट्रेनिंग असतात पुण्यामध्ये एलडीपी 700 लोकांचा क्राऊड आहे. त्यानंतर जर बघितलं तर आज बघू शकता तुम्ही इथं ट्रेनिंग पण दिल्या जातात कसा बिझनेस करायचा, काय करायचं. कंपनीने काही टार्गेट लावले होते, काय टार्गेट, गोवा टार्गेट, मलेशिया टार्गेट, शिमला, सगळे दुबई वगैरे मलेशिया, म्हणजे सगळे टार्गेट कंपनी घेऊन आले. काही पेंडिंग घेतली कंपनी घेऊन जाणार. कंपनी बद्दल जर सांगायचं म्हणजे ज्या व्यक्तीबरोबर आले तो समजून घ्या. आज जर बघितलं तर कंपनी 2016 पासून स्टार्टअप आहे. कंपनी जनरेशन प्लॅनला 2020 पासून उतरले. कंपनी सोबत जर बघितलं कंपनीचा टर्नओव्हर 4 करोडच्या पुढे गेला आहे. जर बघितलं तर कंपनीचा 2025 मध्ये कंपनीच्या टॉप 10 कंपन्या इंडियामध्ये, त्यामध्ये 2025 मध्ये कंपन्या दोन टॉप 10 च्या कंपन्या त्याच्यामध्ये 100% पोहोचणार. कंपनीमध्ये बघा अशा काही लेडीज आहेत ज्यांना नेटवर्क मार्केटिंग बद्दल काहीच माहित नाहीये, पण आज तरी पण त्यांनी स्वतःचं करिअर लावलंय आणि महिन्यातून कमीत कमी महिना 1,000 ते कमीत कमी 1 लाखापर्यंत पण हाऊस वाईफ घ्या लागते. काही हाऊस वाईफ आहेत, काही बिझनेसमॅन आहेत. आज जर बघितलं गाडीकर मनसरीत पासून तर कंपनीकडे आज गिरीश गुरुसर आहेत. आज स्वतःची मनसरीत 28 वर्षाचे गणेशजी लाल सर. आज जर बघितलं तर वय वर्ष फक्त 29 आहे. 52 लाखाची मनसरीत ते पण दर बघितलं 85 लाखाचं घर पुण्यामध्ये आज पूर्णपणे लाईफ चेंज झाली. आज जर बघितलं तुषार भोसले सर, आज मनसरीत बेच. आज जर बघितलं सविता आवतारे मॅडम, आज जर बघितलं तर पुण्यामध्ये 65 लाखाचं घर. त्यानंतर जर बघितलं मर्सिडीज बेंच. त्यानंतर आज तिसरी गाडी घेतली त्यांनी टाटा हायियर. त्यानंतर जर बघितलं अशोकजी तोरमल सर 52 लाखाची गाडी कॅश मध्ये घेतली. आज पूर्णपणे सेल एक महिना 30 लाख रुपये वैभव शिंदे सर. त्यानंतर अमोलजी पारख सर. आज जर बघितलं तुम्ही तर कंपनीकडे मर्सिडीज पासून तर आल्टो गाडी पण आहे. आज पूर्ण पद्धतीने चेंज आहे. तिथं तुम्हाला सगळीकडून सपोर्ट होणार. YouTube, Zoom मीटिंग वगैरे, सीओ वगैरे, ट्रेनिंग मीटिंग सगळे दिल्या जाणार. आज फक्त तुम्हाला करायचं काय सर, फक्त दुकान चेंज करायचं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार. ओके. सपनों को पाने के लिए समझदार नहीं पागल बनना पड़ता है. मान्य करता है कि इतिहास वही रस्ते जो पागल हुए. मान्य करता है. आज जर बघितलं तर मला समजायचं या लाईटाचा शोध लावलाय. लाईटाचा शोध लावणारे थॉमस एडिसनला पण शाळेमधून पागल येडं म्हणून काढून दिलं होतं. मान्य करताय. तर त्यांनी लाईटाचा शोध लावला की नाही लावला. यस. आज मला एवढं सांगायचंय की सपनों को पाने के लिए पागल बनना पड़ता है. आज जर बघितलं लक्ष्य को पाने के लिए यदि हम तन मन और धन लगा देते हैं, सच कहता हूँ दोस्तों, कुंडली के सितारे अपनी जगह बदल देंगे. मान्य करता है. आज आपल्याला सेफ. ओके. थँक्यू व्हेरी मच.